राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असणारी आरडगाव ग्रामपंचायत तशी सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्या समृद्ध मानली जाते। या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास मंडळाची सत्ता आहे। या ग्रामपंचायतीचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ सुरेखा रवींद्र मसे या कामकाज पाहतात, तर ग्रामविकास अधिकारी म्हणून भिंगारदे भाऊसाहेब हे काम पाहतात। 2024-25 या वर्षामध्ये 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आरडगाव ग्रामपंचायतीसाठी कचरा निर्मूलन करण्यासाठी गावांमध्ये फिरती घंटागाडी आली होती। सदर घंटागाडीचे गावामध्ये आगमन होताच ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांनी या घंटागाडीबाबत गावांमध्ये जागरूकता करून आपल्या परिसरात होणारा कचरा, घरगुती कचरा व इतर कचऱ्यांच्या सर्व वस्तू या फिरता घंटागाडीमध्ये टाकाव्यात अशी जाहिरात गावामध्ये केली होती। परंतु ज्या दिवशी ही कचरा गाडी आरडगाव ग्रामपंचायतला प्राप्त झाली त्या दिवसापासून ते आजपर्यंत ही कचरा गाडी गावामध्ये फिरलेली नाही। कुठल्याही प्रकारचा कचरा तिने गोळा केलेला नाही। या संदर्भात वेळोवेळी लेखी, तोंडी या स्वरूपात आरडगाव ग्रामपंचायत व पंचायत समिती राहुरी यांना विचारणा करून देखील ती घंटागाडी सुरू केली गेली नाही। या घंटागाडी संदर्भात गावातील अनेक महिलांनी ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायतचे पूर्ण कर्मचारी व सदस्य यांना वारंवार विनंती केली की सदर घंटागाडी निदान हप्त्यामध्ये 2 दिवस तरी कचरा गोळा करण्यासाठी गावामध्ये फिरवावी, परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही। घंटागाडी देखील चालू झाली नाही। गेल्या काही दिवसापासून ही घंटागाडी अदृश्य झालेली आहे। सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडीचे उत्तरे दिली जातात। सदर घंटागाडी ही नियमानुसार ग्रामपंचायतच्या प्रांगणात लावलेली गेली पाहिजे, परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सदर कचरा गाडी ही ग्रामपंचायत प्रांगणात लावलेली दिसत नाही। याबाबत सरपंच व ग्रामीण विकास अधिकाऱ्याला विचारणा केली असता उडवाउडीचे उत्तरे मिळतात। सदर बाब ही दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी राहुरी ग्रामपंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन निदर्शनात आणून दिलेली आहे, तरी देखील आजपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। अदृश्य असणारी घंटागाडी ही आजपर्यंत अदृश्यच आहे। जर जनतेच्या सेवेसाठी घेतलेली घंटागाडी जर अदृश्य असेल तर त्याचा गावासाठी उपयोग काय? थोडक्यात ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एका प्रकारचे सर्वसामान्य जनतेला त्यांच्या भावनांशी खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे आरडगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे बिनधास्तानी घंटागाडी अदृश्य अशी म्हणण्याची वेळ आरडगावच्या नागरिकांवर आली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।